रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे आले आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने अजितदादा गटाला दिलेलं आहे। त्याबद्दल सोमेश्वर मत पंचक्रोशीतील लोकांचं, सामान्य नागरिकांचं काय मत येते ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर काही मेडिकलमध्ये नागरिक बसलेले आहेत, त्यांच्याकडून आपण याविषयी जाणून घेणार आहोत। काय आपलं नाव? बाळासाहेब नालासाहेब। आता जे निवडणूक आयोगाने चिन्ह दिलंय, चिन्ह आणि पक्षाचं नाव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिलेले आहे, त्याबद्दल आपलं मत काय? अतिशय चांगल्यापणाने हा निर्णय घेतलेला आहे। दादांना हे चिन्ह मिळालंच पाहिजे होतं। दादांची जी कर्तृत्वशाही आहे ती बारामती तालुक्यात नाही पण महाराष्ट्रामध्ये पूर्ण माहिती आहे। त्यामुळं दादांनी जी निर्णय घेतला ते योग्य केलेला आहे। हे जे चिन्ह दिलंय निवडणूक आयोगाने हे पवार साहेबांना मिळायला पाहिजे होतं, ते अजितदादा गटाला। दादा हे तरुण युवकांची नेतृत्व करणारं उमलतं कमळ आहे, तर त्यामुळं दादांना मिळणं हे योग्यच होतं। आपण कमळ मानला म्हणजे दादा कमळाकडे गेले म्हणून कमळ मानला का? नाही, दादांचा हा राष्ट्रवादी पक्षाचा ते झाला होते, पण त्यांनी त्यांचा जो निर्णय घेतलेला आहे ते आता ते योग्यच आहे असं मी म्हणतो। आपल्याबरोबर काही नागरिक अजूनही आहेत। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? प्रदीप कंसे, माजी सरपंच मुरुड। माजी सरपंच आपण, म्हणजे गावचं राजकारण करताय आपण। आपल्याला हा निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे की राष्ट्रवादीच्या गटाचं जे चिन्ह आणि पक्ष आहे तो अजितदादा गटाला दिलेला आहे, त्याबद्दल आपलं मत काय आहे? मुळातच ही वेळ एक बारामतीकर मतदार म्हणून आमच्यावरती वेळच यायला नव्हती पाहिजे, परंतु जे आता घडलंय की चिन्ह आणि हे पक्ष दादांकडे गेला आहे ते फार चुकीचं आहे। कारण ज्यांनीच पक्ष स्थापन केला, पक्ष स्थापन करत असताना आतोकाट कष्ट केले साहेबांनी, आणि आम्ही बारामतीकर म्हणून आणि जोपर्यंत साहेबांचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आम्ही बारामतीकर साहेबांबरोबरच राहू। आम्हाला बाकी काही माहीत नाही दिल्लीत कोण कोणावर युती करते, राज्यात कोण कोणावर युती करते, परंतु साहेब हेच आमचे नेते आणि साहेब हाच आमचा पक्ष। म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की निवडणूक आयोगाने हा जो निर्णय दिलाय तो चुकीचाच आहे। माणूस स्वतःचं घर बांधतो, त्याच माणसाचं घर राहतं, काही तर कोणी येऊन त्यांचं घर पळवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांचं होतं। हेच फक्त यातून सिद्ध करावं एवढंच या ठिकाणी होईल। आता कसं आहे माहिती आहे का, जो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय दिलेला आहे तो बहुमताच्या जोरावर दिलेला आहे ना। शेवटी दादांकडं आमदारांचं, कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे, त्यांनी जी प्रतिज्ञापत्र भरून दिलेली त्या प्रमाणावर सगळा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी ते शहानिशा करून शेवटी दादांना आमदारांचं पाठबळच आहे ना, आणि त्या बहुमताच्या जोरावर त्यांनी निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला काय वाटतं निर्णय योग्य की आहे? निर्णय दादांच्या बाजून दिलेला हा योग्यच आहे। आणि अजूनही काही नागरिक आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडून आपण याविषयी जाणून घेणार आहोत। आता जे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय की राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे अजितदादा पवार गटाला मिळालेले आहे, त्याबद्दल आपलं मत काय आहे? कारण तसा तर दादांचं काम पाहता पवार साहेबांनंतर जो दादाने बारामतीचा विकास केला आहे आणि इथून मोर जर बारामतीचा विकास करायचा असेल तर अजितदादांसारख्या नेत्याची गरज असल्यामुळे आणि अजितदादांकडे सध्या जी पक्षाची आमदार संख्या होती व 2 खासदार संख्या असल्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय हा बरोबर असल्यामुळे हा चिन्ह हा दादांचा पक्ष आहे आता राज्य निवडणुकाने मान्य केला आहे सगळ्यांनी। अजूनही काही नागरिक आहेत, काय सांगताल आपण याविषयी? निधी विकास करायचा झाला तर दादांशिवाय होऊ शकत नाही, आणि दादांचं सर्वसामान्य जनतेशी नाव जोडलेले आहे। त्यामुळे दादा निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय तो मान्य आहे का आपल्याला? निवडणूक आयोगाने निर्णय दिला की सर्व काही पडताळणी करूनच दिलेलं असं। समजा लढत सुनेत्राबाईंनी आणि सुप्रियाताई झाली तर पारडोकलाच तसं तर असं नाही झालं पाहिजे। ते सर्व पवार तुम्ही बद्दल बारामतीकरांना आदरच आहे, पण आता ही वेळ आधी तर सांगू शकत नाही। आता जे निवडणूक आयोगाने असा निर्णय दिला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवार गटाला दिले, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? चुकीचंच आहे। वडील ते वडीलच आला, म्हणजे कुणी असलं तरी बाप ते बापच आला ना, जे काही तुम्हाला सांगेल उद्या। हो, समजा जर लढत झाली घरात सुनेत्राताई आणि सुप्रियाताई तर कोणाचं पारडं जर जाईल? सुप्रियाताईचं पारडं जाईल। स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, नाव काय आपलं? धीरज गायकवाड। धीरज गायकवाड,
आता जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवार गटाला मिळालेलं आहे, त्याबद्दल आपलं मत काय? तो निर्णय योग्यच आहे. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो बहुमताच्या आधारे दिलेला आहे. आणि साहेब तर बारामती तालुक्याचे बी दैवत आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राचे दैवतच आहेत. पण अजितदादांचा जर विकासाचा झपाटा बघितला तर गेल्या 35 वर्षात अजितदादांचे जे जनतेशी जोडलेलं आहे, तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी जी काही ओळख आहे, काम करण्याची पद्धत आहे, त्यामुळं इथून पुढे अजितदादाच बारामतीचा विकास करतील आणि महाराष्ट्राचाही चांगल्या पद्धतीने विकास करतील. त्यामुळे अजितदादाच हे करतील. बरोबर अजूनही काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव ऋषिकेश गायकवाड. आता जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवार गटाला मिळालेलं आहे, त्याबद्दल आपलं मत काय? हा निर्णय निवडणूक आयोगाचा अगदी योग्य आहे. लोकशाहीच्या नजरेतून विचार केला तर त्यांच्याकडं संख्याबळ आहे. ते संख्याबळ आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्याकडं पक्षाचं जवळजवळ 90% संख्याबळ हे आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे आहे. याच गोष्टीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने या ठिकाणी आदरणीय दादांकडे लोकशाही पद्धतीने पक्षाचं चिन्ह पूर्ण हा पक्ष आदरणीय अजितदादांकडे देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल उलट मी निवडणूक आयोगाचा मनापासून आभारी आहे. तुम्ही लोकशाहीच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि या निर्णयाचं आम्ही सर्व बारामतीकर, सर्व सोमेश्वरकर नित्यांत प्रेमाने आणि आदराने स्वागत करतो. आणि पवारसाहेबाबद्दलच आमचं म्हणणं आहे. काय असू दे पण त्याच्या माग आहे. आपण पवार साहेबांच्याच मागे आहात. समजा येणाऱ्या लोकसभेला सुप्रियाताई उभ्या राहिल्या आणि सुनेत्रा वहिनी विरोधात उभ्या राहिल्या, तर त्याबद्दल आपण काय सांगता? आणि सुप्रियाताईबद्दलच बोलणार आणि राहणार. विकास बघत आता जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला त्याबद्दल काय सांगताल? त्याबद्दल काय आता चुकीचा निर्णय चुकीचा आहे. तर येणाऱ्या लोकसभेला सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी अशी निवडणूक झाली तर आपल्याला कोणाला पाठिंबा देता लागतो? सुप्रियाताई. आपण कोणाला देतो? अजूनही काही पेठेतील नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून याविषयी जाणून घेणार आहोत. आता जो निर्णय दिलाय निवडणूक आयोगाने तो अजितदादा पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही दिलेलं आहे, त्याबद्दल आपण काय सांगता? कसं होते, खरा पक्ष साहेबांचा आहे, पवार साहेबांचा आहे. त्यामुळे शेवटी सर्व लोकांनी विचार करून पवार साहेबांच्या मागच उभं राहायला पाहिजे ही सगळ्या लोकांची अपेक्षा आहे. आणि पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे. बरं, त्यामुळं दादांनी जे केलं ही त्यांच्या दृष्टीने असलं व्यवस्थित, पण साहेब हे साहेबच आहे. त्यांना सर्वांनी मतदान करायला पाहिजे एवढंच आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जर सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई यांच्यात लढत झाली तर कोणाचं पारडं जड राहील? शक्यतो ताईंचंच राहील. त्यामुळे सर्व लोकांची भूमिका तेच आहे. खासदारकीला ताई असाव्यात असं सगळ्यांची अपेक्षा आहे. आता या घडीला आपण पाहत आहोत की सोमेश्वर परिसरामध्ये हा लेखाजोगा आपण जो पाहिला आहे, येणारी लोकसभा निवडणूक ही रंगतदार होणार आहे अशी चिन्हे आहेत. सोमेश्वर रिपोर्टर मी विजय लकडे, बारामती. पवारांनी तसं चुकीचं केलंय ती. म्हणजे पवारांचे हिसकून घेतलं की चिन्ह घेतलंय. कारण काका पुतणे पहिले त्यांचं नातं एकच होतं ना. आता ह्या गोष्टी त्यांनी ह्या माणसांना आणायला पाहिजे चौकात. पण आम्ही पवारांना विसरणार नाही. जुनी माणसं आहे, त्याच्यामुळं आम्हाला काय बाकीचं करायचं घेणं नाही त्यांचं. पवारांचं हिसकून घेतलंय त्यांनी. येणाऱ्या लोकसभेला सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई अशी लढत झाली तर त्याबद्दल सुप्रियाता येणार. सुप्रियाता 100% आणणार आम्ही. हा झालेला निर्णय हा योग्यच आहे. दादांचं काम चांगलं आहे आणि ज्यावेळेस दादा मुख्यमंत्री होतील त्यावेळेस महाराष्ट्राचा पण कायापालट होईल नक्कीच आहे. दादांचं काम आहे, त्याच्यामुळे दादांच्या हातात सत्ता राहणं योग्य.